प्रत्येक वर्षी हजारो एससीबीसी विद्यार्थ्यांचं म्हणजेच मराठा विद्यार्थ्यांचं ऍडमिशनमध्ये खूप मोठं नुकसान होत असतं. कारण त्यांना नक्की हे माहीत नसतं की आपण एससीबीसी मध्ये येतो, आपण ईडब्ल्यूएस मध्ये येतो, की कोणत्या आपण कॅटेगरीमध्ये येतो आणि कोणते डॉक्युमेंट्स आपण बनवले पाहिजेत, जेणेकरून रिझर्वेशनचा मॅक्झिमम टू मॅक्झिमम बेनिफिट्स आपल्याला घेता आला पाहिजे. नमस्कार, मी यश आराध्य. मी 7 वर्षापासून या काउन्सिलिंग या प्रोसेसमध्ये आहे आणि तुमच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनमध्ये मी तुमचा सारथी असणार आहे. सो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज रोजचे रोज आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. लक्षात घ्या, मराठा समाज म्हणजेच आता नवीन रिझर्वेशन मराठा समाजाला दिलं गेलेलं आहे. पण हे बऱ्याचशा पालकांना हे माहीत नाहीये आणि बरेचसे पालक किंवा विद्यार्थी या संभ्रमात असतात की आपण ईडब्ल्यूएस मध्ये येतो की आपण मराठा रिझर्वेशन मध्ये येतो. तर ही सगळी गोष्ट मी आज तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. सगळ्यात पहिले समजून घ्या, प्रत्येक वर्षी आता तुम्हाला एससीबीसी हे वेगळं रिझर्वेशन दिलेलं आहे. हे एससीबीसी मराठा समाजाला जे आपल्याला रिझर्वेशन दिलेलं आहे याचा अर्थ काय होतो समजून घ्या, की सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हा आपल्याला मराठा समाजाला दिलेलं रिझर्वेशन आहे. आता याचा अर्थ काय समजून घ्या, की यामध्ये प्रत्येक मराठा कुणबी सोडून जे ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत ते सोडून प्रत्येक मराठा या कॅटेगरी अंडर येत असतो. ठीक आहे. मग या कॅटेगरी अंडर तुम्हाला 10% रिझर्वेशन आहे आणि याचा कट ऑफ मध्ये भरपूर फायदा होत असतो. पण काय होतं, प्रत्येक पालकाला एक कन्फ्युजन असतं की आम्ही ईडब्ल्यूएस मध्ये येतो. आम्ही तर जोसाच्या काउन्सिलिंग वेळेस किंवा जेडब्ल्यूचा फॉर्म भरताना ईडब्ल्यूएस टाकलं होतं. तर ही गोष्ट मी आज तुम्हाला क्लिअर करून देतोय. लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस कोणासाठी आहे पहिले थोडंसं समजून घ्या. ईडब्ल्यूएस अशाच लोक ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन घेऊ शकतात ज्यांना दुसरं कोणतंही रिझर्वेशन नाहीये. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आपल्याला रिझर्वेशन ऑलरेडी दिलेलं आहे. त्याचं नाव आहे एसईबीसी. त्याच्यामुळे प्रत्येक मराठा विद्यार्थी, प्रत्येक मराठा समाजातला विद्यार्थी तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहे? तो एसईबीसी कॅटेगरीमध्ये येणार आहे. तो ईडब्ल्यूएस मध्ये जाऊ शकत नाही जर तो महाराष्ट्राची काउन्सिलिंग करत असेल. कारण आपल्याला इंडिया लेवलला रिझर्वेशन नाहीये, बरोबर आहे. आपण इंडिया लेवलला ईडब्ल्यूएस ला जातो. समज जेव्हा जोसा काउन्सिलिंगचा विषय येतो, जेई मेन्स, नीट या काउन्सिलिंगचा विषय येतो, तेव्हा आपण ईडब्ल्यूएस मध्ये जातो. पण जेव्हा महाराष्ट्र काउन्सिलिंगचा विषय येतो, महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन, इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेण्याचा विषय येतो, तेव्हा आपण एसईबीसी हे 10% वेगळं रिझर्वेशन आहे यामध्ये येत असतो. सो कोणत्याही मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळत नसतं. मग आता तुम्ही म्हणाल, दादा आमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ऑलरेडी आहे. ते ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्ही ओपन करा आणि नीट चेक करा की ते कोणतं आहे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचे 2 प्रकार असतात. एक असतं सेंट्रल ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आणि एक असतं तुमचं स्टेट ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. आपल्याला महाराष्ट्र काउन्सिलिंग मध्ये ज्यांना ईडब्ल्यूएसचा बेनिफिट घ्यायचा आहे त्यांना स्टेट ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागत असतं, त्यांना सेंट्रलचं चालत नाही. म्हणजे जरी तुमच्याकडे सेंट्रल असेल आणि तुम्ही खुश असाल की माझ्याकडे ईडब्ल्यूएस रिझर्वेशन आहे, अजिबात नाही. तेव्हा तो पुढे जाऊन तुमचा डॉक्युमेंट रिजेक्टच होणार आहे. तेव्हा प्रत्येक पालकाला माझी विनंती आहे, जर तुम्ही मराठा कॅटेगरीमध्ये येत असाल आणि तुम्हाला रिझर्वेशनचं बेनिफिट पाहिजे असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएसच्या भानगडीत पडू नये. महाराष्ट्र काउन्सिलिंगसाठी तुम्हाला एससीबीसी मध्येच जाणं आपल्याला गरजेचं आहे. एससीबीसी शिवाय पर्याय नाहीये. मग एससीबीसी मधून फायदा होतो का? 100% आपल्याला एससीबीसी मधून फायदा होतो. एससीबीसी नाही झालं तर डायरेक्ट आपल्याला ओपन मध्ये जावं लागतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला एससीबीसीचं डॉक्युमेंट काढून घ्यायचं आहे. मग एससीबीसी साठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला बनवावे लागतात? आपल्याला कास्ट सर्टिफिकेट पहिले बनवून घ्यावं लागतं. हिंदू मराठा असं तिथे येत असतं. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा आपल्याला बनवून घ्यावी लागत असते. कित्येक जणांना वाटतं की एससीबीसी साठी कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. कास्ट व्हॅलिडिटी लागतच असते आणि नॉन क्रिमिलियर बनवून घ्यावं लागतं. ज्या पालकाकडे, ज्या विद्यार्थ्याकडे हे तिन्ही डॉक्युमेंट्स असतील, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर, तो व्यक्ती किंवा तो विद्यार्थी एससीबीसी मध्ये कन्सिडर केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक पालकाने, प्रत्येक विद्यार्थ्याने काय गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर तुम्हाला एससीबीसी मध्ये जायचंय तर हे 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून घ्यायचे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आपल्याला महाराष्ट्राचं भेटणार नाहीये कारण आपल्याला ऑलरेडी रिझर्वेशन आहे. त्यामुळे आपण एससीबीसी मध्ये जाणार आहेत. आणि जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर, तुमचं उत्पन्न जास्त असल्यामुळे बनत नसेल, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट प्रत्येकाची बनते, पण नॉन क्रिमिलियरला अटी असतात, तुमचं उत्पन्न त्याच्यामध्ये चेक केलं जातं. आणि जर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल किंवा तुम्ही नॉन क्रिमिलियरचे जे काही क्रायटेरिया आहेत ते तुम्ही फुलफिल करू शकत नसाल तर मात्र मग आपल्याला ओपन मध्ये जावं लागतं. सो आय होप हे मराठा समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला क्लिअर झालेलं आहे की आपल्याला काय करायचंय. आपल्याला महाराष्ट्र काउन्सिलिंग मध्ये जाताना एससीबीसी मधून जायचंय. आपल्याला 1 ते 1.5% नक्की फायदा होत असतो. ते घेण्यासाठी जे डॉक्युमेंट्स आहेत ते लवकर प्रिपेअर करून घ्या.
कारण कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही. मी कित्येक पालकांशी बोलतो, त्यांना हा संभ्रम असतो की माझ्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे आणि ते सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटवर माझं महाराष्ट्र काउन्सिलिंग मध्ये ऍडमिशन होणार आहे, असं होणार नाहीये. सो एससीबीसी हा पूर्ण वेगळा प्रकार आहे, ईडब्ल्यूएस हा पूर्ण वेगळा प्रकार आहे. तर ही गोष्ट तुम्ही क्लिअर करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जर आम्ही एससीबीसी मधून गेलो तर आम्हाला सवलती काय भेटतात किंवा आम्हाला फीस काय पडते, तर लक्षात घ्या, एससीबीसी मधून जरी आपण गेलो किंवा ईडब्ल्यूएस मधून जरी गेलो तर 50% ट्युशन फीस तुमची माफ होते. म्हणजे एक ऑन अँड ऍव्हरेज एखाद्या कॉलेजची फीस 1,00,000 असेल तर तुम्हाला 50,000 भरावी लागते. ठीक आहे. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ही प्रत्येकाला स्कॉलरशिप मिळणार आहे, ओबीसीला पण मिळणार आहे, ओपनला पण मिळणार आहे, ईडब्ल्यूएस ला पण मिळणार आहे. त्याच्यासाठी मात्र तुमचा उत्पन्नाचा दाखला 8,00,000च्या आतमधला असला पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स मी ऑलरेडी क्लिअर केलेत की कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल तिन्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला एससीबीसी मध्ये जाता येणार आहे. आय होप मराठा समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला ही गोष्ट क्लिअर झाली असेल. अजून ऍडमिशनला 20 दिवस 100% आहेत. या 20 दिवसामध्ये हे तिन्ही डॉक्युमेंट्स लवकरात लवकर बनवून घ्या आणि या एससीबीसी रिझर्वेशनचा लाभ घ्या. आणि जेणेकरून काय होतं, कित्येक वेळेस शेवटच्या मोमेंटला कळतं की पालक ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट घेऊन जातात, ते रिजेक्ट होतं आणि मग ऍडमिशनला 5 ते 6 दिवस मिळतात. मग त्यावेळेस जर तुमच्या लक्षात आलं की अरे माझ्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे आणि मी एससीबीसी काढायला पाहिजे होतं, तर मग तुमचं शैक्षणिक नुकसान याच्यामध्ये होत असतं. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सजेस्ट करेन, आतापासून ऍक्शन घ्या, लवकरात लवकर कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल साठी अप्लाय करा. आय होप या व्हिडिओमुळे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आता मराठा समाजासाठी एक नवीन GR आलेला आहे, ज्याच्यामुळे स्पॉट राऊंड्स मध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेनच. तुम्ही कमेंट करा स्पॉट राऊंड, मी नक्कीच यावर एक वेगळा व्हिडिओ म्हणून तुम्हाला ही सगळी गोष्ट एक्सप्लेन करणार आहे.